नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय होप सो तुम्ही हा थंबनेल बघितल्यानंतर योग्य तर नसणार, ऑब्व्हियसली तुमची मानसिकता पूर्णपणे डिस्टर्ब झाली असेल की अरे काय चालवलंय, की एमपीएससीची जी कार्यपद्धती आहे ह्या खरंच कार्यपद्धतीवरती आपण विश्वास ठेवायचा का. लाखो विद्यार्थ्यांनी सरळ सेवा एमपीएससीकडे यावी, एमपीएससीचा पेपर फुटत नाही यासाठी एमपीएससीवर खूप मोठ्या प्रमाणात आपण विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पहिल्याच झटक्यात तडा गेला. मी तर एवढंच म्हणेल, विश्वासाला तडा गेलाय. कोणामुळे गेला, काय गेला, कसा गेला हे थोडंसं आपण नीट समजून घेऊ. एमपीएससीचा पेपर फुटला ऍक्च्युअलमध्ये हा तर एक इतिहासच झाला. मी तर म्हणेल इतिहासात ही पहिलीच घटना अशी झालेली आहे की एमपीएससीचा पेपर फुटला. आतापर्यंत एमपीएससीचा पॅनल फुटायचं, आतापर्यंत एमपीएससीचं पॅनल फुटण्याच्या गोष्टी असायच्या जुन्या काळातल्या 30-1 वर्षापूर्वीच्या आधीची गोष्ट किंवा 27-28 वर्षाच्या आधीची गोष्ट. एमपीएससी एक पारदर्शक आयोग आहे, एमपीएससी एक घटनात्मक आयोग आहे. आणि खरं सांगायचं तर मी कालच माझ्या बॅचमध्ये एमपीएससी बद्दल खूप काही गावगावा केला होता की एमपीएससी खूप चांगला आहे, एमपीएससीचं आयोग हे एकदम छान काम करतं, एमपीएससीच्या आयोगाच्या मार्फत कर्मचारी सेवा शर्ती या सगळ्या गोष्टींवरती खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण असतं. एमपीएससी परीक्षा घेतं आणि तज्ज्ञ आणि एकदम म्हणजे हुशार विद्यार्थ्यांना, म्हणजे अनुभवी म्हणण्यापेक्षा की हुशार विद्यार्थी जे की खूप चांगल्या पद्धतीचे एक प्रशासक पुढे भविष्यात बनतील त्यासाठी परीक्षा या ठिकाणी घेतं. पण मी तर म्हणलं, आता हुशार विद्यार्थ्यांपेक्षा पैसेवाले विद्यार्थ्यांना एमपीएससी पास करते किंवा एमपीएससीच्या अशा सिस्टीम्सच्या लीकमुळं हुशार विद्यार्थ्यांपेक्षा पैसेवाले विद्यार्थी पास होत आहेत. मला तर असंच वाटायला लागले. का? कारण की त्याचं कारणच तसं आहे. काही दिवसांपूर्वी, 1-1.5 महिन्याच्या आधी एक गोष्ट या ठिकाणी आली होती की एमपीएससीचा पेपर लीक झाला. अन्न आणि औषध प्रशासनाचा जो एक संवर्ग आहे त्या संवर्गामध्ये एमपीएससीने एक परीक्षा घेतली होती. त्या संदर्भात एमपीएससीने जस्ट काही वेळापूर्वी आपल्याला एक नोटीस या ठिकाणी टाकलेली आहे की एमपीएससीद्वारे औषध निरीक्षक गडब आणि अन्न व औषध प्रशासन या संवर्गासाठी 29 जुलै 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ठीक आहे, काय केली होती? जाहिरात प्रसिद्ध केली होती. आणि याद्वारे दिनांक 22 मार्च 2026 रोजी चाळणी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली होती. आता ऑफलाईन पद्धत म्हणजे काय? तर एक प्रकारे असा पण एक घाट घातला जातोय की ऑफलाईन पद्धतीत सुद्धा लिकेज होऊ शकतात. मग ऑफलाईन पद्धतीत लिकेज. आता काही विद्यार्थी मला असे पण बोलताना दिसले की सर ऑफलाईन पद्धतीवरती कदाचित आयोगाचा हा गेम असेल की ऑफलाईन पद्धत सुद्धा आता सिक्युअर नाही, तर आपण ऑनलाईन पद्धतीकडे वळू. ठीक आहे, म्हणजे आयोगाचं असं म्हणणं आहे, कारण की बघा आयोगाने लास्ट टाइम ना एक असं पत्र काढलं होतं. आता तो त्याचा पुरावा मी तुम्हाला इथं एवढा दाखवत नाही बसते, पण ऑफलाईन आयोगाचं एक आयोगाने बाजू मांडली होती. आणि या आयोगाच्या बाजूमध्ये त्यांनी सांगितलं होतं की ऑनलाईन पद्धत आम्ही एकदम सिक्युअर घेऊ आणि ऑनलाईन पद्धतीने आम्ही गेल्या 4-5 वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने आम्ही खूप छान पद्धतीने पेपर फुटू न देता छान एक्झाम्स आम्ही कंडक्ट करतोय, असा या ठिकाणी भाग आहे. काही लोक असंही म्हणतात की हा एमपीएससीचा घाट आहे. ठीक आहे, असो. तर या ऑफलाईन पद्धतीने 6 विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली होती आणि सदर परीक्षेचा निकाल 12 जून 2026 रोजी लागला, ज्याच्यामध्ये 488 उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. त्याच्यापैकी 488 पैकी 885 विद्यार्थ्यांना पात्र ठरवलं आणि 3 विद्यार्थ्यांना अपात्र ठरवलं. तर मधल्या काळामध्ये बघा एमपीएससीचे सचिव आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की जे लोक अपात्र ठरलेत अशा अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनीच काय केलेलं आहे, हा एक बवाल तयार केलेला आहे आणि हे खोटं सांगितलं जात आहे. म्हणजे एमपीएससीचे सचिव साहेब काय करतायत, तर हे सचिव साहेब एक प्रकारे पडदा टाकायचा प्रयत्न करत होते की नाही हे काय झालं नाही असं तसं. ज्यावेळेस विद्यार्थी प्रतिनिधींनी आणि विद्यार्थ्यांच्याकडून जोरदार मागणी यायला लागली की याच्यावरती चौकशी झालीच पाहिजे. ठीक आहे, यानंतर मग एमपीएससी जागा झालं. मग आता आयोगाने हा शब्द लय छान लिहिला, तातडीने कुठं केलं आयोगामार्फत. आयोग तर एक्सप्लेनेशन देत बसलो होतं. कुठं तातडीने केलं दिलं होतं का? नव्हतं. एक्सप्लेनेशन देत बसलो होतं की नाही असं झालं नाही, असं नाही असलं, तसं नाही झालं. तातडीने याचा अर्थ लगेच दुसऱ्या दिवशी झालं. ठीक आहे. तर दरम्यानच्या काही काळामध्ये उमेदवारांमार्फत तसेच लोकप्रतिनिधींकडून तक्रारी प्राप्त झाल्या. परीक्षा सुरू होण्यापूर्वी म्हणजे साधारणतः परीक्षा झाली कधी, तर 22 मार्चला. परीक्षेच्या आधीच म्हणजे 20 मार्चला काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका मिळाली होती आणि ही प्रश्नपत्रिका सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रस्तुत करण्यात आली होती, असे सदर तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं होतं. त्याच वेळेस आयोगाने सांगितलं होतं हे सर्व खोटं आहे, असं होणार नाही, आमच्यावर विश्वास ठेवा, हे ठेवा ते ठेवा. परंतु नंतर हे प्रकरण अतिशय गांभीर्याचं आहे असा विद्यार्थ्यांकडनं मागणी झाल्यानंतर हे गांभीर्य प्रकरण आणि संवेदनशील प्रकरण विचारात घेऊन सर्व तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी केली आणि पोलीस आयुक्त मुंबई यांच्या मार्फत किंवा यांच्याकडे तशी तक्रार दाखल केली. आता लक्षात घ्या, 20 मार्चला
ओके, तक्रार आली कधी होती तर 22 ते 26 जुलै, ओके 22 ते 26 जुलै या कालावधी ईमेलद्वारे कंटिन्यू तक्रार चालू होती. 22 पासून 26 जुलैपर्यंत तो उमेदवार कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये राहायचा प्रयत्न करत होता. ठीक आहे, की सांगायचा प्रयत्न करत होता. अनेक सोशल मीडियावर तुम्ही त्याला बघितलं पण असेल. ठीक आहे, तर तो उमेदवार सांगत होता. त्याच्यानंतर 27 तारखेला आयोगाने काय केली, शेवटी तक्रार दाखल केली. म्हणजे जेव्हा 22 ते 26 फीडबॅक घेतला, जर त्या उमेदवाराचं तोंड बंद केलं असतं तर खरंच हे प्रकरण काय केलं असतं, डोळे झाकून ठेवलं असतं. म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी तग धरून, म्हणजे तो मानावं लागेल त्या विद्यार्थ्याला सुद्धा की ज्याने हे प्रकरण उघडकीस आणलं. ठीक आहे, ती तक्रार त्यांनी काय केली, आयोगाने दाखल शेवटी केली. पोलीस उपायुक्त गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस आयुक्त मुंबई यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला. आणि या अहवालामध्ये ठीक आहे, एकाच, लक्षात घ्या, फक्त एकाच उमेदवारास प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याच्या चौकशीत दिसून येत आहे, असे प्रथमदर्शी निष्कर्ष नोंदवलेला आहे. म्हणजे थोडक्यात एक असो, बघा कसं असतं, तुम्ही 1 रुपया चोरा नाही तर 1 करोड रुपये चोरा, शेवटी चोरी ते चोरीच असते. तसं एक पेपर फुटला काय आणि 1000 लोकांना पेपर मिळालं काय, ओके, शेवटी फुट ते फुटच असते. आणि फुट झाल्यानंतर ऑब्व्हियसली त्याची जबाबदारी तुम्हाला घ्यायची असते. आता जबाबदारी घेत आयोगाने काय केले, आयोगाने सावरासावरी करून ओके ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आता काय केलेली आहे, म्हणजे या परीक्षेची जी जाहिरात आहे ती पूर्ण प्रक्रियाच रद्द करून टाकलेली आहे. ओके, ही पूर्ण प्रक्रिया रद्द करून टाकली. म्हणजे रद्द करून टाकली म्हणजे याचा अर्थ कुठं ना कुठंतरी ओके, कुठं ना कुठंतरी आयोगाची जी पद्धती आहे, जी सिस्टीम आहे, ती सिस्टीम कुठं ना कुठंतरी लीक आहे, कुठं ना कुठंतरी लीक आहे. आयोगाने ते शोधणं गरजेचं आहे. म्हणजे आजपर्यंत विद्यार्थ्यांना वाटत होतं की ऑफलाईन परीक्षाच ह्या काय आहेत, ह्या ऑफलाईन परीक्षा सेक्युअर आहेत. पण आता एक प्रकारे ऑफलाईन परीक्षा सुद्धा काय झालेली आहे, एक इनसिक्युरिटी निर्माण झालेली आहे. माझा प्रश्न हा आहे की हे 12-12.5 लाख विद्यार्थ्यांनी आता ग्रुप सी साठी जे फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी आता या आयोगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघायचं. हे ग्रुप सी वाले जे विद्यार्थी आहेत किंवा सरळ सेवेतून एमपीसी मध्ये आलेले जे विद्यार्थी आले, तुम्ही सरळ सेवा एमपीसी मध्ये ऍड केली का केली, त्याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता तो हाच होता ना की विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. जे खरंच मेहनत घेतोय तो विद्यार्थी पुढे गेला पाहिजे, तो पास झाला पाहिजे. आणि जर अशा पद्धतीने जर होत असेल तर मला सांगा की काय होणार आहे, काहीच नाही होणार. आउटपुट काहीच नाही केलंय, चालूच आहे. ओके, अति गंभीर्याने दखल घेत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी चालूच आहेत वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून. तर औषध निरीक्षक गट ब आणि हे काय झालेले आहेत, या सगळ्या जाहिरातीतील पदांसाठी आयोगाकडून आता फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल आणि याकरिता संबंधित उमेदवारांचा पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही. काय करेल विद्यार्थी, काय करेल सारखे विद्यार्थी. साधी सिंपल गोष्ट ना, विद्यार्थी प्रत्येक वेळेस हेच करत बसणार आहे का फॉर्म भरा, नाही ना. साधी सिंपल गोष्ट आहे की आता आयोग काय करते, सावरासावरी करते. आयोगाची सावरासावरी, पण इथं एक आपल्याला एक मोठा प्रश्न, एक मोठा डिसिजन काहीतरी घ्यावा लागेल की नक्की याची जबाबदारी घेणार कोण. जेव्हापासून आयोगाचे सचिव आले, मान्य करतो की आपले आयोग एकदम सुपरफास्ट काम करायला लागले, परंतु ते काम विद्यार्थ्यांना पण पटलं पाहिजे ना. विद्यार्थ्यांवरती बरेचसे निर्णय थोपवले जात आहेत. परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यात आले, राईट. आता कंबाईनच्या परीक्षा पद्धतीत बदल आहे. त्यानंतर आता सिलेबस पण चेंज करण्याचे लवकरात लवकर काही निर्णय घेण्यात येतील, कारण की तुम्हाला लास्ट टाइम 3-4 महिन्यापूर्वी सिलेबसच्या संदर्भात सुद्धा एक समिती गठीत करण्यात आली. कदाचित सिलेबस पण बदलू शकतो. असे भरपूर काही असे प्रश्न आहेत की जे प्रश्न या ठिकाणी कुठेतरी एक शंका निर्माण करते आयोगाच्या या कार्यपद्धतीबद्दल. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न जो की बरेचसे आता सोशल मीडियावरती दिसत नाहीये. ओके, 2-3 विद्यार्थी किंवा 2-3 विद्यार्थी प्रतिनिधी फक्त याबद्दल बोलतात, ते म्हणजे ऑनलाईन टेस्ट. ऑनलाईन टेस्ट बद्दल सुद्धा आयोगाचा प्लॅनिंग पुढच्या वर्षीचा आहे मित्रांनो, आणि त्याच्याबद्दल सगळे लोक शांत आहेत. आणि ते शांत करण्यामागचं कारण हेच आहे की ग्रुप सीची एक्झाम काढून दिली. ग्रुप सीची एक्झाम काढल्यानंतर सगळे पोरं सध्या अभ्यासाला लागले. त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते मांडणार कोण, ठीक आहे, कोण मांडणार. बरेचसे क्लासेसवाले सुद्धा या ठिकाणी दिसत नाहीयेत की ते याबद्दल बोलतायत की बाबा नाही, आपल्याला एक कुठं ना कुठंतरी विद्यार्थ्यांना शो करणं गरजेचं आहे, कुठं ना कुठेतरी विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे. कुठंच दिसत नाहीये. सगळेजण आता सध्या कशात चाललेले, चला परीक्षा आहेत क्लासेस घ्या, परीक्षा आहेत क्लासेस घ्या. विद्यार्थ्यांची जी डिमांड आहे ती विद्यार्थ्यांची डिमांड सुद्धा विद्यार्थी सुद्धा शांत बसतात. मला एक सांगा, विद्यार्थ्यांनी फक्त काय म्हणजे आंदोलनच करत बसायची का, अभ्यास कोण करणार आहे. बरं, आंदोलन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते काय. सगळ्या गोष्टी ज्या सुरळीत चालल्यात तसंच ठेवा ना. ऑनलाईन आहे, ऑनलाईन आणूच नका ना. ऑफलाईन आहे तर ऑफलाईनच ठेवा ना. कशाला विनाकारण त्या फोर्समध्ये किंवा त्या विद्यार्थ्यांना फोर्सफुली त्या ऑनलाईन टेस्टला सामोरे जायला लावताय. जे चालू आहे त्याच पद्धतीने चाला. फक्त तुम्ही सगळ्यात महत्वाचं काय, तुम्ही जे ऑफलाईन पद्धतीने घेणारी जे टेस्ट आहे ना ती पहिले चांगल्या पद्धतीने सेट करा. त्या पद्धतीमध्ये एक कुठं ना कुठंतरी आपण म्हणतो ना की एक गोपनीयता जे ठेवण्याचा जो प्रयत्न तो गोपनीयता ठेवण्याचा मेंटेन म्हणजे तुम्ही प्रयत्न करा. नाहीतर जर आयोगाचा पेपर फुटायला लागला तर आयोगाच्या कडे विद्यार्थी जे खूप पॉझिटिव्ह वेने बघतायत तो पॉझिटिव्ह वे पूर्णपणे असा धुवून जाईल. खरंच माझं एक कळकळीची विनंती आहे सर्व विद्यार्थी मित्रांना सुद्धा की ही बाब
ओके, ही बाब जी आहे ना ती खूप सिरियस बाब आहे. याबद्दल नक्कीच तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आयोगाला ही गोष्ट जाणीव करून द्या की आपल्याला ऑफलाईनच हवंय. बट ह्या ऑफलाईन जरी केलं तरी या ऑफलाईनमध्ये असले चुकीचे प्रकार नको. तर ह्या चुकीच्या प्रकारामुळं ज्याच्याकडे पैसा येतो विद्यार्थी पुढं आणि ज्याच्याकडे पैसा नाही येतो विद्यार्थी मागं. मग जी आपण म्हणतो की स्पर्धा परीक्षा ही स्पर्धा परीक्षा न राहता पैशाची परीक्षा होऊन जाईल. ओके, ह्याच्यामध्ये वशिला चालेल सगळ्या गोष्टीचा आणि ही गोष्ट खरंच खूप 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 धोक्याची आहे. याच्यावरती तुम्हाला नक्की काय वाटतंय हे मला नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी.